नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असे मेदूवडे। तर त्यासाठी इथे मी उडीद डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवलेली होती। तर त्यामध्ये मी थोडीशी चणा डाळ सुद्धा टाकलेली आहे, मूठभर अशी। तर इथे चणा डाळ टाकल्यामुळे आपला मेदूवडा जो असतो त्याला चांगली अशी चव येते। तुम्ही इथे मूग डाळ सुद्धा टाकू शकता। तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घेतलेली आहे। तर त्यामध्ये मी इथे 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत तिखटपणासाठी। आणि इथे मी जिरं टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता आपली डाळ ही मिक्सरला बारीक असे वाटून घेतलेली आहे आणि बॅटर हे आपलं इथे रेडी झालेलं आहे। तर इथे असं फेटून घ्यायचं आहे, अगदी हवा भरली पाहिजे पिठामध्ये, अशा पद्धतीने हलकं झालं पाहिजे पीठ, अशा पद्धतीने। तर इथे मी एका वाटीमध्ये तुम्हाला दाखवत आहे आपलं जे बॅटर आहे ते किती हलकं झालेलं आहे, पाण्यावर तरंगत आहे। तर अशा पद्धतीने आपलं बॅटर रेडी झालेलं आहे। तिथे इथे मी एक पळी घेतलेली आहे आणि पळीवर हे पीठ टाकून मध्ये होल करून हे तेलामध्ये मी फ्राय करून घेणार आहे। तर इथे पटापट असे मी हे मेदूवडे इथे फ्राय करणार आहे। तर इथे मेदूवडे बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट बनतात आणि जास्त मेहनतही लागत नाही। तर इथे आपले मेदूवडे हे फ्राय होत आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो ठेवायची आहे, जेणेकरून मेदूवडा आहे तो आतपर्यंत व्यवस्थित असा शिजला पाहिजे, फ्राय झाला पाहिजे। अशा पद्धतीने आपले हे मेदूवडे फ्राय करून रेडी झालेले आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता आपले सर्व मेदूवडे हे फ्राय करून खाण्यासाठी रेडी झालेले आहेत। तर इथे तुम्ही चटणीसोबत सर्व करू शकता, चटणी सांबार तुम्ही कशासोबतही सर्व करू शकता, खाऊ शकता। खूप छान लागतं, खूप क्रंची आणि क्रिस्पी झालेले आहेत। बाय बाय।